दारूच्या नशेत पत्नीला घाबरवण्यासाठी व्हिडिओ कॉलवर गळफास घेण्याचं नाटक एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. पत्नीला घाबरवण्याच्या नादात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे. या भयानक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना पैलानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खपटिहा काला गावात सोमवारी रात्री 4 मार्चला घडली. गावातील रहिवासी रामकिशोर वर्मा यांचा मुलगा अनिल वय वर्ष 32 हा गेल्या 3-4 वर्षांपासून हरियाणातील एका खाजगी कंपनीत कामाला होता. तो काही दिवस त्याच्या गावात होता. सोमवारी रात्री 10च्या सुमारास त्याने पत्नीला व्हिडिओ कॉलिंगद्वारे गळ्यात दोरी बांधून फाशी घेण्याची धमकी दिली. पती दारूच्या नशेत असल्याचे जाणून पत्नीनेही पतीला समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी पती वारंवार दोरीचा फास घट्ट बांधण्याचे नाटक करत होता. त्यानंतर अचानक दोरीचा फास त्याच्या गळ्याभोवती घट्ट बसला आणि काही क्षणातच तो लटकला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान त्याचा लहान भाऊ विमल याला घटनेची माहिती मिळताच त्याने अनिलच्या खोलीकडे धाव घेतली. मात्र खोलीचा दरवाजा आतून बंद होता. कसा तरी तो दरवाजा तोडून आत पोहोचला आणि भाऊ लटकलेला दिसला. घाईघाईने त्याला खाली उतरवले असता त्याचा मृत्यू झाल्याचं उघड झालं. चेष्टा मस्करीत एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.